100% विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळं घोषणा करायला अडचण तर आहे, पण आता आम्ही प्राथमिक अंदाज हा घेतोय. आता आम्ही 56 लाख शेतकरी म्हणतोय, परंतु आम्ही घोषणा करत नाही, हा आम्ही अंदाज म्हणतोय. आम्ही 36,585 कोटी रुपये म्हणतोय, आम्ही काही घोषणा करत नाही, आम्ही हा अंदाज म्हणतोय. त्यामुळे निश्चित प्रकारे हा अंदाज आम्ही निश्चित प्रकारे प्राथमिक अंदाज आमच्यासमोर हाच तरी दिसतोय. त्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, परंतु निश्चित प्रकारे खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. आणि मला माहीत आहे की अजूनही त्यात काय करणं गरजेचं, शेवटी शेतकरी आहे, त्यात शेतकऱ्यांची काही बिचाऱ्याची चूक नाही आहे. आपल्याला माहीत आहे की या हवामान बदलामुळे शेतकऱ्यावरती गेल्या वर्षी खूप मोठं नैसर्गिक संकट आलं आणि या शेतकऱ्याला कुठंतरी, आणि आजही आपण सरकारची अवस्था आपण जर पाहिली, काही गोष्टी खऱ्या पण बोलल्या पाहिजे. शेवटी सरकारचं पण आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर सरकारला सुद्धा, राज्य सरकारला पण अडचणीत, या अडचणीतनं सुद्धा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला शेतकऱ्यांना मदत केली. तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं खरंच आभार मानले पाहिजे.